बघा, आपल्याला आता पुढला जो भाग बघायचा आहे तो म्हणजे आपल्याला बघायचा आहे पेशी अंगके. पेशी अंगके. आता बघा, पेशी अंगके आपण काय बघितले रे? पेशींचे भाग बघितले. कोणते कोणते भाग? पेशी भित्तिका, पेशी पटल किंवा त्याला प्रद्रव्य पटल म्हणतात, आणि पेशी द्रव्य. ओके. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय ऊर्जा वापरून ऊर्जा न वापरून काय काय क्रिया घडतात त्या आपण बघितलेल्या आहेत. आता बघा, आपल्याला पेशी अंगके बघायचे. मग आता पेशीमध्ये काय असतात रे? विशिष्ट कार्य करणारे घटक असतात. बघा काय काय म्हणतोय मी इथं आता? विशिष्ट विशिष्ट कार्य करणारे करणारे उपघटक उपघटक त्यांनाच काय म्हटलं जातं? अंगके म्हणतात. त्यांना काय म्हटलं जातं? अंगके असं म्हणतात. आता बघा, हे अंगके म्हणजेच काय असतात रे? तर थोडक्यात पेशीचे अवयव असतात. पेशीचे अवयव पेशीचे अवयव बघायला मिळतात. आता बघा, प्रत्येक अवयवाभोवती काय असतं? मेद प्रथिनयुक्त पटल असतं. बघा, प्रत्येक अवयवाभोवती काय असतं? किंवा अंगकाभोवती आपण काय म्हणूया? अंगकाभोवती. ह्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवायच्या. प्रश्न असे विचारतात. पेशी अंगकाबद्दल खालील पैकी बरोबर वाक्य कोणतं? आणि 4 पर्याय देणार. ठीक आहे. आता मी ते वाक्य सांगतो, बघूया आपण. अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त मेद प्रथिनयुक्त पटल असते. पटल असते. ठीक आहे. त्यानंतर बघा बघा विशिष्ट कार्य करणाऱ्या उपघटकाला काय म्हटलं जातं रे? अंगक म्हणतात. अंगक म्हणजेच पेशीचे काय असतात रे? अवयव असतात. अंगकाभोवती काय असतं? मेद प्रथिनयुक्त पटल असते. त्यानंतर बघा, केंद्रक व हरित लवक या व्यतिरिक्त सर्व अंगके इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्म दर्शकाच्या मदतीने पाहता येतात. बघा, एवढ्या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. आता प्रश्न कुठं येतो? तर लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा एक साधा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पेशी अंगकाबद्दल खालील पैकी बरोबर वाक्य कोणतं? ठीक आहे. पहिलं वाक्य, पेशी अंगके अवयव नसतात. दुसरं वाक्य, अंगकाभोवती मेदयुक्त पटल असते. तिसरं वाक्य, पेशी अंगके विशिष्ट कार्य करत नाहीत. चौथं वाक्य, केंद्रक हरितलवक ही अंगके नाहीत. आता यातलं वाक्य बरोबर कोणतं? अंगकाभोवती मेद प्रथिनयुक्त काय असतं? पटेल असते. आता बघा, दुसरा प्रश्न इथं करतात तयार. दुसरा प्रश्न कोणता? तर बघा, खालील पैकी कोणते अंगक सोडून सर्व अंगके इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने पाहावी लागतात? काय प्रश्न केला मी? खालील पैकी कोणते अंगक सोडून सर्व अंगके पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो किंवा वापरले जाते? आता पर्याय तुम्हाला देतील. 1 गॉल्गी संकुल, 2 लयकारिका, 3 हरितलवक, 4 रिक्तिका. हरितलवक. डोक्यात आलं का काय कंडिशन येणार आहेत? असा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे व्यवस्थित डोक्यात पाहिजे. पेशी अंगके म्हणजे काय असतात रे? पेशीचे अवयव असतात. दुसरं काय?
विशिष्ट कार्य करणारे ते उपघटक असतात. त्यानंतर अंगकांभोवती काय असते रे? मेद प्रथिनयुक्त पटल असते. केंद्रक आणि हरित लवक या व्यतिरिक्त सर्व अंगके कशातनं बघावी लागतात? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात किंवा त्याच्यातून पाहावी लागतात. ओके, तर आता बघा पेशी अंगके आपण कोणती कोणती सांगतो? पेशी अंगके केंद्रक, अंतर्द्रव्य जालिका, गोल्गी काय, लयकारिका, तंतुकणिका, रिक्तिका, लवके. ओके, मग त्यानुसार आपल्याला आता पहिलं बघायचं आहे ते म्हणजेच काय? केंद्रक. बघा केंद्रकामध्ये आपण केंद्रक हा आपण बघतोय, तर केंद्रकामध्ये केंद्रक हा बघा सूक्ष्मदर्शकाखाली जर बघितला, काय केला केंद्रक आपण जर काय केला बघितला, तर आपल्याला काय कंडिशन्स बघायला मिळतात. तर बघा केंद्रकाभोवती दुहेरी आवरण असते. काय असते? पहिली गोष्ट बघा, केंद्रकाभोवती दुहेरी, हे महत्वाचं आहे, दुहेरी आवरण असते. बघा केंद्रकाभोवती आपल्याला काय मिळतंय? दुहेरी आवरण बघायला मिळतंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, केंद्रकाला काय असतात रे? छिद्र असतात. पदार्थाच्या वहनासाठी म्हणजे आत बाहेर वहनासाठी काय असतात? छिद्र असतात. तर बघा केंद्रकामध्ये गोल काय असतं? केंद्रकी आणि रंगसूत्रांचे जाळे असते. बघा केंद्रकी छिद्रे असतात. काय असतात त्याच्यामध्ये? केंद्रकी छिद्रे. आता केंद्रकी छिद्रे कशासाठी असतात रे? तर केंद्रकी छिद्रे कशासाठी असतात? पदार्थांचे आपण म्हणूया पदार्थांचे आत बाहेर वहन करण्यासाठी आत बाहेर वहन करण्यासाठी काय असतात रे? केंद्रकी छिद्रे आहेत का इथं बघा, ही दिसत आहेत. हे असे आपल्याला काय मिळतात रे? अशी छिद्र दिसतात. आणि ही छिद्र कशासाठी असतात रे? तर ही केंद्रकी छिद्रे आहेत. ती कशासाठी आहेत? आत काहीतरी जायचं झालं तर ह्या छिद्रातनं जातं, बाहेर काय यायचं झालं तरी त्या छिद्रात नाही. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण घरामध्ये वापरतो तो घोळणा. घोळण्याला काय असतात रे? छिद्र आहेत. वरनं काहीतरी टाकलं तर ते खालनं बाहेर पडतंय. बरोबर आहे? काही गोष्टी तिथंच थांबतात, काही बाहेर पडतात. जे छिद्रातून जाऊ शकतं ते काय करतं? पलीकडे निघून जातं. अशा पद्धतीची आपल्याला ही पण छिद्र तशीच आहेत. काय करतात रे? तर या छिद्रांमधून केंद्रकावरती पहिल्यांदा दुहेरी आवरण असतं. इथं बघा हे दुहेरी आवरण दिसतंय. एक बाहेर असं थोडंसं दिसतंय आणि आतल्या साईडला असं आहे का? अशी आपल्याला दोन आवरण याच्यामध्ये बघायला मिळतात. थोडासा कापलाय केंद्र, काय केलाय? कट केलाय आणि तो बघायला मिळतोय. याच्यामध्ये आपल्याला हे दुहेरी आवरण दिसतंय बघा, आहे का इथं असं? हे बाहेरून आणि आतून अशा पद्धतीनं दोन आवरण असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतात? ही केंद्रकी छिद्रे बघायला मिळतात. केंद्रकी छिद्रे कशासाठी आहेत? काय जो काय पदार्थ असेल तो केंद्रकामध्ये आत जायसाठी आणि बाहेर येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यानंतर बघा केंद्रकामध्ये काय असते रे? गोलाकार केंद्रकी असते आणि रंगसूत्रांची जाळे असते. काय असते? केंद्रकी असते, केंद्रकी व रंगसूत्रांचे जाळे, असते. आता बघा इथं तुम्हाला ते जाळं काही दिसत नाही, लक्षात ठेवायचं. रंगसूत्र असतात ना, तर ती अशी एकदम अशी पातळ अशी धाग्यासारखी असतात. अशी इथं लक्षात येते मी काय दाखवायला लागलोय बघा. ही रंगसूत्र असतात. आता ही रंगसूत्र असतात ना, ज्यावेळी केंद्रकाचं विभाजन होत असतं ना, त्यावेळी ती काय होतात? छोटी होतात आणि त्याला आपण गुणसूत्र म्हणतो. काय म्हणतो? गुणसूत्र. आता बघा गुणसूत्र आपल्याला दिसायला म्हणजे अशा पद्धतीची, अरे थोडस इकडं असं, अशा पद्धतीची गुणसूत्र असतात. या पद्धतीने आपल्याला काय मिळतं? गुणसूत्र बघायला मिळतं. आता हे तयार कशापासून होतंय? हे जे आहे ना असं पातळ मी असं दाखवलंय बघा, धागे. हे धागे आहेत ना, ते काय होतात? असे गोळा होतात. उदाहरणार्थ बघा, तुम्ही लांब लचक धागा घ्या, लांबून तो दिसणार नाही, परंतु त्याचं काय करायचं? असं पिळ करत घ्यायचं, असं पिळत घ्यायचं, तिथं गट्टळ तयार होते बघा, असं होते ना. तर लक्षात ठेवायचं, ते गट्टा जो तयार होतोय ना, तशा पद्धतीची ही गुणसूत्र आपल्याला दिसायला चालू होतात. लक्षात ठेवायचं काय काय आहे बघा. तर केंद्रकी असते आणि रंगसूत्रांचे काय असतात? जाळे असतात. रंगसूत्र ही कशी असतात? पातळ दोऱ्यासारखी असतात
आणि पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? गुणसूत्रांमध्ये होतं. बघा, पहिल्यांदा केंद्रकीय आणि रंगसूत्रांची जाळी असते. चौथी गोष्ट काय? रंगसूत्रे. रंगसूत्रे रंगसूत्रे कशी असतात रे? दोऱ्यासारखी पातळ. दोऱ्यासारखी पातळ पातळ असतात. त्यानंतर बघा, पेशी विभाजनाच्या वेळी काय होते रे? पाचवी गोष्ट आपण सांगूया. पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर कशात होते रे? रूपांतर गुणसूत्रात होते. आता गुणसूत्र लक्षात ठेवायचं. आपल्या म्हणजे माणसामध्ये गुणसूत्रांच्या किती असतात? 23 जोड्या असतात. एक लैंगिक जोडी असते आणि 22 अलैंगिक जोड्या असतात. अशा 23 जोड्या, एकूण 46 गुणसूत्र असतात. आता ही गुणसूत्र म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं, आपला रंग, आपली उंची, आपला बांधा, म्हणजे कोण किरकोळ राहणार, कोण काळा राहणार, कोण गोरा राहणार, कोण सावळा राहणार, कुणाची केस कोवळे असणार, कुणाचे केस सरळ असणार. हे कशावरती ठरतं? रंगसूत्र किंवा गुणसूत्रांवरती ठरतं. लक्षात ठेवायचं. आणि ही गुणसूत्र कोणाकडून येतात? आपल्या आई वडिलांकडून येतात. म्हणून बघा, काही लोकांमध्ये काय असतंय? काहींचं नाक चपट, काहींचं नाक एकदम धारदार, काहींचं नाक पोपटासारखं वगैरे वगैरे, असे वेगवेगळे आपल्याला आकार बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की कशावरती ठरतं? तर गुणसूत्रांवरती ठरतं. काही लोकांच्या मध्ये काय होतंय बघा, तर काही लोकांच्या वडिलांची एकदम टक्कल झालेली असते, तर त्या पोरग्याची पण टक्कल होती बघायची. चक्की म्हणजे पूर्ण असं त्याच्यावरनं तेल ओतलं ना की असं निवांत असं वरंगुळत यायला पाहिजे. ओके, सपाट विमानतळ आपल्याला बघायला मिळतं. तर लक्षात ठेवायचं की असं घडतं. काय होतंय की वडिलांना जर पूर्णपणे टक्कल पडली, तर त्या मुलांमध्ये पण टक्कल पडण्याची, ह्याला अनुवंशिकता म्हणतात. काय म्हटलं जातं? अनुवंशिकता. आणि ही अनुवंशिकता कशातून जाते? गुणसूत्रांमार्फत पुढे जाते. आता बघा, गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना काय म्हटलं जातं? जनुक म्हणतात. बघा, पुढला एक महत्वाचा मुद्दा काय? ही जी गुणसूत्र असतात ना, गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकाला जनुक म्हणतात. आणि हे सगळं कशामध्ये असतंय? केंद्रकामध्ये असतंय. बघा, केंद्रकामध्ये काय काय रे? केंद्रकाभोवती कसं दुहेरी आवरण असते. ठीक आहे. त्यानंतर केंद्रकी छिद्रे असतात. त्याच्यामधून काय होतात रे? पदार्थ आत बाहेर वहन करण्यासाठी ती असतात. त्याच्यानंतर केंद्रकाच्या आत काय असतं रे? केंद्रकी आणि रंगसूत्रांचे जाळे असते. रंगसूत्रे दोऱ्यासारखी कशी असतात रे? पातळ. पेशी विभाजनाच्या वेळी काय होतात रे? त्यांचं रूपांतर गुणसूत्रामध्ये होतंय. कुणाचं? रंगसूत्रांचं. आणि गुणसूत्रांवरती कार्यात्मक घटक असतो, त्याला काय म्हटलं जातं? जनुक असं म्हणतात. आणि त्याच्यातूनच आपल्यामध्ये काय असतात? वेगवेगळ्या गोष्टी येत असतात. बघा, त्याच्यानंतर आपल्याला पुढली जी गोष्ट मिळते, तर याचं कार्य काय? कशाचं? केंद्रकाचे कार्य. आता केंद्रकाचं कार्य काय आहे? तर एकदम साधं सोपं आहे. सगळ्या चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन यांचं नियंत्रण करणं. चयापचय क्रिया व पेशी विभाजनाचे नियंत्रण कोण करते रे? केंद्रक करत असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजेच काय? जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण. आहे का? मी मगाशी म्हटलंय, जनुकाद्वारे काय करते रे? जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीत म्हणजे काय रे? पुढच्या पिढीमध्ये जातं ते.
म्हणून मी काय म्हटलं रे, उदाहरणार्थ आपल्या वडिलांना जर टक्कल पडलेली असेल तर 100% लक्षात ठेवायचं की आपण पण त्या वयात गेलो की आपली चक्की होणार आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हे कशावर ठरतं, तर गुणसूत्रांवरती ठरतं. जनुकांमध्ये त्या अनुवंशिक गुणांचे काय असतं, संक्रमण होतं. आपले वडील गोरे असतील तर आपण पण गोरेच असतो. आपले वडील सावळे असतील आपण पण सावळेच होतो. हे डिपेंड करतं कुणावरती, वडील आणि आईवरती डिपेंड करतं. ते कसे आहेत त्याच्यानुसार. मग काही वेळेला वडिलांचे गुण गुण काय होतात, जास्त काय म्हणतो आपण त्यांना वडिलांचे गुण जर सरस ठरले तर जास्तीत जास्त आपण वडिलांसारखे दिसतो. जर आईचे गुण सरस ठरले तर आपण आईसारखे दिसतो. असं आपल्याला आपल्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजेच ह्या गोष्टी ज्या आहेत ते कशावरती अवलंबून असतात, तर जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचं काय केलं जातं, संक्रमण पुढल्या पिढीमध्ये केलं जातं. बघा आपण काय बघितलं रे, केंद्रक. एकच आपण भाग बघितलाय, कोणता, केंद्रक. काय केंद्रकामध्ये काय येतं रे, केंद्रकाभोवती दुहेरी आवरण असतं. केंद्रकी छिद्रे, पदार्थांचं केंद्रकी छिद्रे कशासाठी रे, पदार्थाचे आत बाहेर वहन करण्यासाठी. केंद्रकी रंगसूत्रे कशी असतात, त्यांचं जाळं असतं. रंगसूत्र दोऱ्यासारखी कशी असतात, पातळ असतात. पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचं रूपांतर गुणसूत्रांमध्ये होतं. गुणसूत्रांवरती काय असतो, एक कार्यात्मक घटक असतो, त्याला जनुक म्हणतात. आणि ते जनुकच काय करत असते, अनुवंशिक गुण संक्रमण करतं. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, जनुकामध्ये तो गुण असतो. जनुकामध्ये आपण काळे होणार का गोरे होणार, तो गुण असतो. आपले केस कुरळे असणार का सरळ असणार, तो गुण असतो. आपली उंची कमी राहणार का वाढणार, तो गुण असतो. हे कशावरती डिपेंड करतं, त्या जनुकावरती असणाऱ्या अनुवंशिक गुणावरती अवलंबून असतं. आणि ते पुढच्या पिढीमध्ये नेण्याचं काम कोण करतो, केंद्रक करत असतो. हे केंद्रकाचं काय आहे कार्य. चयापचय क्रिया म्हणजेच काय रे, केंद्रकामध्ये काय काय तयार होणार, कशा पद्धतीने एखादी गोष्ट वापरली जाणार. म्हणजे आपण जे खातोय ते पचतंय, तशा पद्धतीनं पेशीच्या आत पण ह्या गोष्टी घडत असतात. पेशीच्या आतमध्ये पण काय होत असते, चयापचयाची क्रिया चालू असते. जे पचन क्रिया म्हणतो आपण, जसं आपण खाल्यानंतर ते पचतंय, तशा पद्धतीनं पेशीमध्ये पण ह्या गोष्टी चालू असतात. आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, केंद्रक करतं. त्यानंतर पेशी विभाजनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, केंद्रक. जर पेशी विभाजनावरचं नियंत्रण सुटलं तर पेशी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला चालू करतात. आणि अनियंत्रित पेशींची वाढ म्हणजे कॅन्सर. अनियंत्रित पेशींची वाढ म्हणजे काय, कॅन्सर. आपण बघितलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, या पद्धतीची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. केंद्रक लक्षात आला. केंद्रकामध्ये काय काय आहे ते आपल्याला मिळालं. ठीक आहे, आज आपण इथं थांबूया.